आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे आहेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मोरवाडी गावामधील महानुभाव श्री दत्त मंदिर आणि सभागृहाच्या नूतनीकरणानिमित्त लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे स्वागत माननीय नगरसेविका सौ किरण दराडे यांनी केले आहे। सोहळ्याचे अध्यक्षस्थान आदरणीय वर्धनस्थ परमपूज्य पम श्री निलेश बिडकर बाबा यांनी भूषवलं होतं। कार्यक्रमाचे लोकार्पण माननीय नामदार दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तसेच माननीय आमदार सीमाताई हिरे, माननीय आमदार बाळासाहेब सानप आणि युवा नेते उदय सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय। माननीय दादासाहेब भुसे हे नाशिकचे पालकमंत्री असताना उदय सांगळे यांच्या माध्यमातून पर्यटन विभागामधून 50 लाखांचा निधी मंदिराच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आला होता। हे काम पूर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी महानुभाव श्री दत्त मंदिराला 50 वर्ष पूर्ण झाल्याचा विशेष सोहळा साजरा करण्यात आला। मंदिराच्या पवित्र परंपरेचं स्मरण करून ग्रामस्थांच्या वतीने नाना महाले, पुंजाराम गामने तसेच धोंडीराम आव्हाड आणि मोहन आव्हाड यांनी माननीय दादासाहेब भुसे आणि उदय सांगळे यांचा सत्कार केलाय। तसेच व्यासपीठावरील सर्व साधू, महंत आणि मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला। प्रास्ताविक तानाजी जायभावे यांनी मांडला आहे। कार्यक्रमात माननीय आमदार बाळासाहेब सानप, उदय सांगळे, पुंजाराम गामने, साहेबराव आव्हाड आणि दामू माणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी PWDचे इंजिनियर सचिन शेळके, मोहन आव्हाड तसेच मक्तेदार उत्तम घुगे आणि शिवाजी बरके यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी माननीय नगरसेवक विलास शिंदे, अजय बोरास्ते तसेच बंटी तिदमे गावामधील असंख्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। सोहळ्यामध्ये राजाराम घुगे, दत्तात्रय आव्हाड, भास्कर सोनोने, लक्ष्मण जायभावे, शिवाजी तडाखे, राजेंद्र जायभावे, संतू जायभावे, चंद्रकांत आव्हाड, सदाशिव सोनोने, देवराम आव्हाड, प्रकाश काळे, रमेश काळे, सुमनताई सोनोने, पुष्पा आव्हाड, समाधान जायभावे, भीमा जायभावे, विष्णू आव्हाड, संजय गामने, माधव नागरे, सुनील ढाकणे, नारायण घुगे, रामभाऊ घुगे, रमेश घुगे, संजय घुगे, प्रकाश आव्हाड, केशव गामने, पोपट जायभावे, सुनील घुगे, अनिल घुगे, कैलास उमरे, भगवान गामने, पांडुरंग उगले, निलेश सोनोने, कृष्णा काळे, नामदेव आव्हाड, केशव आव्हाड, दत्तू आव्हाड, राजाराम वाघ आणि सचिन आव्हाड यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप परमपूज्य बबलू बाबा यांच्या आभार प्रदर्शनाने झालाय। या मंदिराचं गेल्या 50 वर्षाचं 35 वर्षाचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालं। साहेब, हे माझ्या आत्याचं आणि मामाचं गाव आहे। आमचं बालपण इथं गेलंय। या मंदिरात येणं, आरतीला थांबणं, त्या ग्राउंडवर खेळणं, अशा अनेक आठवणी। आणि ज्यावेळेस आपण पालकमंत्री झाले त्यावेळेस साहजिकच आपला एक कार्यकर्ता म्हणून इथली सर्व ग्रामस्थ हे माझ्याकडे आलीत आणि साहेबांना तू आमच्या वतीने शिफारस कर की आपल्या मंदिराचं काम हे या ठिकाणी झालं पाहिजे। आणि त्यावेळेस आपल्या माध्यमातून हे काम या ठिकाणी झालं। दादा, खरं म्हणजे आदरणीय साहेबांचं आणि माझं ऋणानुबंध आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। साहेब हे कालही आपल्यासाठी श्रद्धास्थानी आहे, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। आपल्या राजकीय जीवनामध्ये कुटुंबाला जे काही आज जिल्ह्याला आपण नावारूपाला आलो, हे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे साहेबांच्या मार्गदर्शनाने, अजयदादांच्या सहकार्याने आणि शिवसेनेच्या वतीने हे आपल्या कुटुंबाला या ठिकाणी अध्यक्षपद मिळालं आणि खूप चांगलं काम करता आलं। दादा, खरं म्हणजे साहेब पालकमंत्री होते, अनेकांना वाटायचं की उदय काय काय कामं करतोय, काही टेंडर घेतोय, काही बदल्या करतोय की काय करतोय। पण मी परमेश्वराला साक्ष ठेवून सांगतो, साहेबांकडून, साहेबांच्या जवळकीचा कधीही गैरफायदा मी घेतला नाही। साहेबांकडून मी काय कामं केली असेल DPDC मध्ये, साहेब आणि गामने साहेब मागच्या आठवड्यामध्ये मालेगावला आले होते आणि मोरवाडी गावामध्ये अशा पद्धतीचं मंदिर, सभागृह त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। आणि त्यांनी मला आठवण करून दिली की त्या काळामध्ये पालकमंत्री असताना मग उदयजी असतील, अजयजी असतील, बंटीभाऊ असेल, जायभावे साहेब, तुम्ही सर्वांनी, गामने साहेब, तुम्ही सर्वांनी याचा पाठपुरावा केलेला आणि
त्या काळामध्ये निधी देण्यात आला आणि त्यामुळे एक छान मंदिर सभागृह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारची माहिती तुम्ही दिली आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झाला पाहिजे अशा प्रकारची सूचना केली. मला वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही बाबी समोर येतात त्या गोष्टींना आपण सामोरं जात असतो. जिथपर्यंत पालकमंत्री या नात्याने निधी म्हणून जो काही विषय आहे, शेवटी निधी हा तर सरकारचा म्हणजे जनतेचाच पैसा आहे. परंतु कधी कधी जर त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी झाला तर मला वाटतं की असे आनंदाचे दिवस शुभ कार्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतरित झालेले दिसतात. आता उदय सांगळेजींनी त्याच्या पाठीमागचा प्रवास त्या ठिकाणी सांगितला. मला वाटतं की आपण सर्वजण मिळून उदयजी आपल्याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे. देव धर्म आणि राष्ट्रासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते आपण करावं. ती साथ बंद करण्यासाठी आमच्या गावातल्या ज्येष्ठ मंडळीने आणि तळेगावचे आमचे दामोदर बाबा चकोर त्यावेळेस ते माळकरी नंतर मानवा पंत त्यांनी स्वीकारला आणि त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वडील कैलास भाऊ सुखदेव भाऊ जायभावे नानासाहेबांचे मोठे बंधू आमचे आव्हाड परिवारातील सदस्य यांच्या योगदानातून त्याचप्रमाणे आव्हाड परिवाराने सोनवणे परिवाराच्या माध्यमातून उभं राहिलेले जुनं दत्त मंदिर आणि नवीन दत्त मंदिर या ठिकाणी या आव्हाड सोनवणे आणि घुगे परिवाराच्या योगदानातून उभं राहिलेले. सांगायचं तात्पर्य श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी या मताचं मी पण आहे. आणि म्हणून या श्रद्धेपोटी या गावातील सर्व नागरिक किरणताईंनी सांगितलं 95% या ठिकाणी मानवापंथी. मी नाही दादा मानवापंथी, पण आम्ही आदर करतो. आम्ही जे जे श्रद्धा अशीच पाहिजे. आमचे बिडकर बाबा या ठिकाणी रणाचे जे मोठे बाबा त्यांचे वारदान म्हणून निलेश बाबा काम बघतात. अतिशय मोठं काम त्यांचं त्या ठिकाणी रणायच्याला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काही या ठिकाणी मंदिरामध्ये चालू आहे. माझी हा धार्मिक इतिहास उदय हा धार्मिक इतिहास जरी मोठा या मानव पंथाच्या निमित्ताने असेल. दुसरा नाशिक शहर मोठा करण्याचा जो काही इतिहास आहे, दुसरा इतिहास आहे साहित्यिक इतिहास या मोराडे गावला आहे. दादासाहेब नाशिक शहराचे मोठे साहित्यिक कुसुमाग्रज विवा शिरवाडकर त्यांच्या नट सम्राट आपण पाहिलेले नाटक पाहिलेले पिक्चर पाहिलेले त्याच्यामध्ये जो मोरवाडीचा उल्लेख आहे ती ही मोरवाडी आहे. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या अंगाने आमच्या मोरवाडीचं वेगळं महत्व हे आपल्याला सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. दादा किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.